पुण्यनगरीत अखिल नवीपेठ हत्ती गणपती मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मंडळ यंदा यशस्वीरित्या 123व्या वर्षात पदार्पण करीत आहे। मंडळाने यावर्षी सादर केलेला देखावा गतकाळातील विसर्जन मिरवणूक व आजच्या काळातील विसर्जन मिरवणूक। अगोदरच आपल्या शहरामध्ये प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होत असताना आपण आणखीनच त्यामध्ये भर घालीत आहोत। दिवसेंदिवस शहरातील वाहनांच्या संख्येमध्ये भर पडत चालली आहे। या वाहनांच्या आवाजामुळे आणि त्यांनी सोडलेल्या धुरामुळे आपल्या शरीराला अपाय करणाऱ्या अनेक गोष्टी वाढत आहेत। अशातच गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये आपण स्पीकर्सच्या भिंती उभ्या करून व मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषणामध्ये वाढ होण्यास एक प्रकारे मदतच करत आहोत। लोकमान्य टिळकांनी घराघरात बसविला जाणारा गणपती सार्वजनिकरित्या बसवून त्याला उत्सवाचे स्वरूप प्राप्त करून दिले। यामागे गणेशोत्सव साजरा करताना सर्व समाजाने एकत्र येऊन विधायक कार्य करावे असा त्यांचा उद्देश होता। गतकाळातील विसर्जन मिरवणुकाही अगदी वाजत गाजत निघत असत। त्यामध्ये विविध पारंपरिक वाद्यांचा उपयोग केला जात असे। परंतु जसा जसा काळ बदलत गेला तसे तसे या गणेश विसर्जन मिरवणुकांचे स्वरूपही बदलत गेले। पारंपरिक वाद्यांचा वापर कमी होऊन लाऊड स्पीकर्सचा वापर सुरू झाला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांऐवजी स्पीकर्सवर जोर जोरात गाणी वाजायला सुरुवात झाली। गुलालाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला। आजच्या काळात स्पीकर्सच्या भिंतीच भिंती उभ्या राहत आहेत। या स्पीकर्सच्या भिंतींमुळे व उधळल्या जाणाऱ्या गुलालामुळे प्रचंड प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण वाढले आहे। या प्रदूषणामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावरही परिणाम होत आहे। आता माझी सटकली गोली मारू जैसे स्नायपर। गतकाळातील विसर्जन मिरवणुका आणि आजच्या काळातील विसर्जन मिरवणुका यामधील अंतर दर्शवून आम्ही आपणास सावधानतेचा इशारा देत आहोत। हे दरवर्षी वाढणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण टाळून आरोग्यदायी जीवन जगणं आपल्याच हातात आहे। हा गणेशोत्सव आपणा सर्वांना भरपूर आनंद देवो ही हत्ती गणपती चरणी प्रार्थना। आपले श्री श्याम मानकर, अध्यक्ष, अखिल नवीपेठ हत्ती गणपती मंडळ।